झाली ब्रह्मरूपा सकळ इंद्रिये 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 झाली ब्रह्मरूपा स्वरूपा माझी तयावला मंगळाची प्राप्ती झाली की त्याच्यावर आनंदाची सतत वर्षावृष्टी होते आणि वर्षावृष्टी झाल्यानंतर असा काही आमूलाग्र बदल त्याच्या जीवनामध्ये घडतो. तो बदल असा आहे, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया. आता बघा, इंद्रिय ब्रह्मरूप होणं ही साधी गोष्ट नाही. तसं तत्वाच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर इंद्रिय हे विकारजन्य आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांना राहण्याचं हे अधिष्ठान आहे. आणि विकारजन्य इंद्रिय हे ब्रह्मरूप कसे होऊ शकतात? अरे या इंद्रियांना ज्याचा त्याचा विषय भोगायला भेटला की हे इंद्रिय पाप केल्याशिवाय राहत नाही, हा असा आपला अनुभव आहे. जसं प्रत्येक इंद्रियाचा विषय आपल्याला कल्पना आहे की नेत्रेंद्रिय म्हणजे डोळा, त्याचा विषय आहे रूप, त्वचेचा विषय आहे स्पर्श, कानाचा विषय आहे शब्द, घ्राणेंद्रियाचा विषय आहे सुगंध दुर्गंध, आणि आपल्या जिभेचा विषय आहे रस. ज्या ज्या इंद्रियाला जो जो विषय भेटला की ते इंद्रिय आपण हे विहित कर्म करतो का निषिद्ध कर्म करतो, पाप कर्म करतो का पुण्य कर्म करतो, शुभ कर्म करतो का अशुभ कर्म करतो, त्याचा विचार त्याला नसतो. कल्पना करा, हा डोळा आपल्याला दिलेला आहे आणि डोळा असं एक इंद्रिय आहे की आपल्याकडून जे जे पाप घडतात ते पाप आपल्या शरीरात प्रवेश करण्याचं म्हणजे घुसण्याचं महत्वाचं प्रवेशद्वार म्हणजे डोळा आहे. आपला पापाचं प्रवेश ज्या ठिकाणून होतो त्या प्रवेशाचं द्वार म्हणजे डोळा. कसा डोळा आहे? बिल्वमंगळाचं उदाहरण तुम्ही ऐकलंय ना? तो बिल्वमंगळ ज्याला सूरदास म्हणतात, पूर्वचरित्र संक्षेपानं सांगतो की बिल्वमंगळ हे सूरदासाचं पूर्वनाव. अत्यंत विषयासक्त. एकदा त्याचं कुटुंब म्हणजे बायको माहेरी गेली, करमत नव्हतं म्हणून बायकोला भेटायची इच्छा झाली रात्रीच्या वेळेला. परंतु प्रकार असा होता, परिस्थिती अशी होती, धो धो पाऊस पडत होता, नदीला महापूर आलेला होता. सासरवाडीचं गाव नदीच्या पलीकडे होतं. डोक्यामध्ये विषयासक्तीचं थैमान. बायकोची आठवण आली, करायचं तरी काय, बायकोला भेटायला गेलं पाहिजे म्हणून तो तशा धोधो पावसामध्ये, मुसळधार पावसामध्ये नदीच्या किनाऱ्यावर येऊन उभा राहिला.
धो पाऊस पडत असल्यामुळे उगमापासून असा मोठा पाऊस दुथड्या भरून नदी वाहते, महापूर आलेला आहे. विचार करता आपण पलीकडे जायचं तरी कसं, पुलाची व्यवस्था नाही, नावेची व्यवस्था नाही. हा विचार करता करता विषयाशक्तीचं थैमान डोक्यात होतच. योगायोगानं वरून एक त्या प्रवाहामध्ये प्रेत वाहत येताना त्यानं बघितलं. मनामध्ये अशी भावना तयार झाली, आपल्या बायकोचं आपल्यावर किती प्रेम आहे. आपल्याला जशी हिची आठवण येते तर तशी हिलाही येत असेल, म्हणून आपण पलीकडे येण्याकरता तिने ही युक्ती केलेली असावी की लाकडाची फळी आणि तिने वरून सोडलेली असावी. म्हणून त्याने त्या प्रेताचा लाकडाची फळी समजून आश्रय घेतला, पलीकडे गेला. असं सासरवाडीचं गाव श्रीमंत, 3 मजलीवर, दरवाजामध्ये गल्लीमध्ये येऊन उभा राहिला. धो पाऊस पडतोय, मध्यरात्रीची वेळ आहे, गाढ झोपेची वेळ आहे, आरोळे देतोय, परंतु ऐकायला यायला तयार नाही. काय करावं. तशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून एक मोठा सर्प थंडीने गारठलेला वरून लोंबकडताना त्याने बघितला. मनामध्ये पुन्हा इच्छा निर्माण झाली, भावना निर्माण झाली, आपल्या बायकोचं आपल्यावर किती प्रेम आहे. की रात्रीचा प्रसंग आहे, घराचे सर्व दरवाजे बंद आहेत, चाव्या आपल्या सासरेबावाकडे असतील म्हणून बायको दरवाजे उघडू शकत नसेल, परंतु आपण वर येण्याकरता ही तिने सोय केलेली असावी की हा रेशमी दोर आपल्याकरता खाली सोडलेला असावा. त्या थंडीने गारठलेल्या सर्पाचा रेशमी दोर समजून आश्रय घेतला, वर गेला. वर गेल्यानंतर बायकोला उठवलं. बायको विचार करते, पावसाळ्याचे दिवस आहेत, धो पाऊस पडतोय, नदीला महापूर आलेला आहे, घराचे सर्व दरवाजे बंद असताना या मध्यरात्रीच्या वेळेला हे बिलिंदर वर आलं कसं. त्याची विचारणा केली की का घराचे सर्व दरवाजे बंद आहेत, नदीला महापूर आलेला आहे, धो पाऊस पडतोय, प्रतिकूल परिस्थिती, आणि या अवस्थेत तुम्ही माझ्यापर्यंत कसे येऊन पोहोचला. तो मोठ्या आनंदानं सांगायला लागला की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तू जे पुरामध्ये लाकडाची फळी सोडली ना, त्या फळीचा आश्रय करून मी पलीकडे आलो, आणि वर येण्याकरता तू जो रेशमी दोर सोडला ना, त्या रेशमी दोराचा आश्रय करून मी वर आलो. ती बाहेर येऊन पाहते, मी तर रेशमी दोरही सोडला नाही, लाकडाची फळी सोडलेली, काय असेल बघूया. पाहते तर रेशमी दोर नसून थंडीने गारठलेला मोठा सर्प आहे, आणि लाकडाची फळी नसून प्रेत आहे. बाई सत्शील होते, धार्मिक होते. तिच्या तोंडातून असे काही शब्द बाहेर निघाले की अहो, माझ्या नासक्या कुसक्या देहावर प्रेम करण्यासाठी आपल्या आयुष्याची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता, आपल्या जीवाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता तुम्ही मोठ्या प्रयत्नानं माझ्यापर्यंत येऊन पोहोचलात. एवढाच प्रयत्न जर तुम्ही त्या दयाघन द्वारकाधीशासाठी केला असता तर तो परमात्मा तुम्हाला निश्चित भेटला असता. बायकोचे हे शब्द ऐकता बरोबर शुद्धीवर आला. तिच्या पायावर डोकं ठेवलं. तिला गुरु समजून, कारण बायकोही गुरु होऊ शकते, काही सांगता येत नाही कोणाचं भाग्य काय असेल. तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि भगवंताची भेट व्हावी म्हणून निघाला द्वारकेच्या रस्त्याला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं सकाळ झाली, खेडेगाव लागलं. त्या खेडेगावावर गावाच्या बाहेर एक विहीर होती. त्या विहिरीवर काही स्त्रिया पाणी भरत होत्या, काही धुणं धुत होत्या. त्यातलीच अशी एक सुंदर स्त्री आपल्या डोक्यावर पाण्याचा घागर, पाण्याची घड्या घेऊन घराकडे निघाली. याने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि पूर्ववत याची पापवासना जागृत झाली. त्या बाईच्या पाठोपाठ जाऊन तिच्या अंगणामध्ये जाऊन उभा राहिला. त्या बाईनं आपल्या मालकाला सांगितलं की हा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस गावाबाहेरच्या विहिरीपासून माझ्या पाठीमागे येतोय, कशासाठी आला त्याला विचारा. माणूस भाविक होता, त्याला असं वाटलं हा प्रवासी दिसतो, पांथस्थ दिसतो, काहीतरी कामानिमित्तानं आपल्याकडे आला असेल. विचारणा केली की काय रे बाबा, आमच्या अंगणात काय आहे तुला काम. तो पुन्हा शुद्धीवर आला. आपण तर द्वारकेच्या वाटेला निघालो आणि या बाईच्या अंगणात आलो कसे. या बाईच्या अंगणात जर आपल्याला कोणी आणलं असेल तर आपल्या पायाला इथं आणलाय, पायाला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. पण पुन्हा विचार करतो, बिचारा पायांचा काही दोष नाही. या डोळ्यानं जर त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं नसतं तर पाय तिच्या घराकडे वळले नसते. कारण हे तिचं सौंदर्य, तिचं रूप या डोळ्यानं आत घेतलं म्हणून तिच्या पाठीमागे जाण्याची पायांना इच्छा झाली.
म्हणून त्याने सांगितलं तुमच्या घरचं मला काहीच काम नाही, फक्त 2 पोते टाचण्याचे दाभण पाहिजे. त्या माणसाला असं वाटतं काही काम असेल, प्रवासी दिसतोय, त्याने विचार न करता 2 दाभण त्याच्या हातात दिले. याने आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता ज्या डोळ्यानं पाप केलं त्या डोळ्यांना काहीतरी शिक्षा केली पाहिजे म्हणून ते दोघेही दाभण घेतले हातामध्ये, निष्ठुर अंतःकरण करून डोळ्यामध्ये खुपसले, डोळे फोडून टाकले, दाभण परत दिले, पुन्हा निघाला द्वारकेच्या वाटेला. ज्याला त्या आत्मसुखाची गोडी लागते ना त्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान नसतो. ज्ञानेश्वर माऊली बोलतायत, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. आता हा पुढचा जो दृष्टांत आहे मला तो सांगत बसायचा नाही, फक्त इथपर्यंत माझा दृष्टांत लागतोय. मग जो पुढचा भाग मी कशासाठी सांगूया, तर शरीरामध्ये पाप घुसण्याचं महत्वाचं इंद्रिय म्हणजे डोळा म्हणून तुकोबाराय बोलतायत की बाबा दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. अरे रामायण वाचा ना, त्या रामायणामध्ये तो ऋष्यशृंग विभांडकाचा मुलगा, त्याने स्त्री नावाची वस्तू यापूर्वी कधी बघितलेली नव्हती, परंतु ते अप्सरा पाहता बरोबर तो आपली तपश्चर्या विसरला, आपली योग्यता विसरला आणि त्या जशा नाचायला लागला तसा नाचायला लागला. हा रूप विषय. म्हणून त्या रूप विषयाचं नेहमी आम्ही उदाहरण देतोय. कल्पना करा रूप विषय किती आहे की त्या आपल्या देवघरामध्ये तो सुंदर असा दिवा लावलेला असतो, त्या दिव्याची सुंदर अशी ज्योत असते, त्या ज्योतीचं दर्शन त्या पतंग नावाच्या किड्याला झालं की तो पतंग नावाचा किडा ते रूप आवडल्यामुळे तिला आलिंगन देण्याचा प्रयत्न करतो. पण आलिंगन दिल्यानंतर त्या दिव्याचं काय बिघडतं हो, ज्योतीचं काय बिघडतं? काही बिघडत नाही, बिघडतं याच. त्या दिव्याची ज्योत आवडली म्हणून त्या ज्योतीला आलिंगन देतोय. आमचे ज्ञानोबाराय बोलताय, पतंगा दीपी आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण. त्या पतंग नावाच्या किड्याला आलिंगन देता बरोबर जसं अचूक मरण येतं तसा सिद्धांत असा आहे, तेवी विषया चरण आत्मघाता. फक्त मला हेच सांगायचं आहे की इंद्रिय आणि विषय यांचा शास्त्राच्या दृष्टीनं अन्योन्याश्रित संबंध आहे. इंद्रियांना विषय दिसला म्हणजे त्यांच्याकडून अशुभ कर्म घडणार, पाप कर्म घडणार, ही गोष्ट निर्विवाद. मग जे इंद्रिय पापाचरणासाठी स्वाभाविकरित्या प्रवृत्त होतात ते ब्रह्मरूप कसे होतील असा प्रश्न आहे. आणि तुकोबाराय बोलतात सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. तर तुकोबारायनं विचारलं, तुकोबाराय असे विकारजन्य असलेले इंद्रिय ब्रह्मरूप कसे होतात? तर तुकोबाराय म्हणतात ते कसे होतात सांगू, ओतले स्वरूप माझी तया. की तुम्ही जर त्या देवाची भक्ती केली तर या इंद्रियांना पहिल्यांदा त्या देवाच्या भक्तीकडे वळवा. डोळ्याला ही ताकीद द्या, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गोड, मना तेथे धाव येई राहे विठोबाचे पायी. या कानानं त्या देवाची कीर्ती श्रवण केली, डोळ्यानं त्याची नयनरम्य असते मूर्ती बघितली, तोंडानं त्याचं पवित्र असं मंगलकारक नामस्मरण केलं की हे इंद्रियामध्ये त्या भगवंताचं जे मूर्त स्वरूप आहे, जे पवित्र स्वरूप आहे, त्याचं जे ब्रह्मस्वरूप आहे याच्यामध्ये ओतलं जातं. ओतले स्वरूप माझी दया. आणि ते स्वरूप ओतलं की इंद्रिय आपोआप विषयापासून दूर जातात. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमारी इंद्रिये विषय विसरली काम. हे इंद्रिय जरी विकारजन्य असले तरी भगवंताच्या नावाची शक्ती अशी आहे की ते काम विसरून जातात, दोष विसरून जातात, पाप विसरून जातात आणि भगवंताच्या भक्तीकडे वळतात आणि ते इंद्रिय ब्रह्मरूप होतात. तुकोबाराय बोलताय पण त्याच्यासाठी आपली जिव्हा म्हणजे रसना परमामृतानं ओलावली पाहिजे आणि आपल्या 11च्या 11 वृत्ती देवाच्या चरणी स्थिर झाल्या पाहिजे. त्यावेळेला हे सगळे गोष्टी आपल्याला अनुभवाला येतात. मग आता ज्याच्या मनाच्या 11 वृत्ती देवाच्या चरणी स्थिर झाल्या, ज्याची जिव्हा म्हणजे रसना परमामृताने ओलावली, त्याला मंगळाची प्राप्ती होते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते. आणि परमात्म्याची प्राप्ती झाल्या कारणाने परमात्म्याचं स्वरूप आनंद आहे, त्याला आनंदाची वृष्टी होते. आनंदाच्या जलामध्ये तो स्नान करतो. त्याच्या सगळ्या इंद्रियामध्ये भगवंताच्या भक्तीच्या योगाने तेज ओतल्या कारणाने त्याचे सगळे इंद्रिय विकारजन्य जरी असले तरी ते भावना प्रधान होऊन भक्ती प्रधान होऊन ते ब्रह्मरूप होतात. आणि ब्रह्मरूप झाल्यामुळे
अशी भक्ती करणारा जो परमभक्त आहे त्याला भक्तराव अशी पदवी मिळते. आणि हा भक्तराव जिथं राहतो तिथं तो परमात्मा कायम स्वरूपी नांदतो असं तुकोबाराय बोलतायत. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव,